नमस्कार सर्वांना. मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजची नवीन रेसिपी आपण बघणार आहोत आंब्याचे लाडू. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आपण घालून घेतलेलं आहे. कढई फिरवून घेतल्यामुळे तूप सर्व बाजूने लागेल. तूप गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालून घेऊ. मंद आचेवरती आपल्याला खोबऱ्याचा खीस चांगला भाजून घ्यायचा आहे. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी खूप छान रेसिपी आहे. 2 ते 3 मिनिटापर्यंत खोबरं चांगलं भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी आंब्याचा गर आपण इथे टाकून घेतलेला आहे. सर्व मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एकसारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून तळाला लागणार नाही. मिश्रण छान व्यवस्थित ढवळलं गेलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी साखर आपण ॲड करणार आहोत. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. काय काय साहित्य घेतलं आपण परत एकदा बघू. 1 चमचा तूप घेतलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे आणि 1 वाटी साखरेचं प्रमाण इथे घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे, साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत. तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे मिश्रणाला. त्यामध्ये 1 वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे. मिल्क पावडरमुळे चव अप्रतिम येते, त्यामुळे मिल्क पावडर इथे ॲड करून घेतलेलं आहे, ते पण 1 वाटी. या पद्धतीने तुम्ही फक्त एक वेळेस अशी रेसिपी बनवा. दरवेळेस अशीच रेसिपी सीझनमध्ये तुम्ही बनवणार. आंब्याचं सीझन संपत आलेलं आहे आणि जाता जाता म्हटलं एक रेसिपी शेवटची सीझनची बनवून या आणि सर्वांना नवीन रेसिपी दाखवूया. तुम्ही नक्की ट्राय करणार ना? मिश्रण पण आपलं तयार होत आहे. तुम्ही बघू शकता. मिश्रण पूर्णपणे तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं? नवशिक्यांसाठी खास ट्रिक. जेव्हा हा पदार्थ तूप सोडू लागतो त्यावेळेस समजून जायचं की आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आणि दुसरी पद्धत अशी की यामध्ये 1 चमचा उभा करून पाहायचा. तो जो उभा राहिला तर समजायचं मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि चमचा जर खाली पडला तर समजायचं मिश्रण आणखीन तयार होण्यासाठी 2-3 मिनिटं बाकी आहे. रेसिपी सुरुवात केल्यापासून ते आत्तापर्यंत गॅस मीडियम आणि मंद आचेवरच तयार झालेलं आहे सर्व मिश्रण. तुम्ही बघू शकता मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे. आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही कोणत्या नवीन रेसिपीज बनवल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. या स्टेजवरती आपण गॅस बंद केलेला आहे. बघा, मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्याला लाडू किंवा पेढ्याचा आकार देणार आहोत. मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावून आपण लाडू किंवा पेढा बनवून घेणार आहोत. त्यानंतर त्याला वरून खोबऱ्याचा खीस पसरून घेणार आहोत, लावून घेणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता किती सुरेख लाडू पेढा तयार झालेला आहे. कमीत कमी वेळामध्ये सुंदर अशी रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता किती लवकर लाडू पेढे तयार होत आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीने आकार देऊ शकता. मी याला पेढ्याचा आकार देणार आहे. तुम्ही बघू शकता. हलकंसं त्याला मध्ये प्रेस करायचं आहे. थोडंसं हाताला तूप लावायचं, मिश्रण घ्यायचं आणि त्याला आकार देऊन घ्यायचा. आंब्याची चविष्ट अशी बर्फी किंवा पेढा तयार झालेला आहे. किती सुरेख पेढा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. चला, सर्व मिश्रणाचे पेढे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट आणि सुंदर चविष्ट अशी तयार होणारी रेसिपी आंब्याची बर्फी. सर्व बर्फी लाडू तयार झालेले आहेत. बघा किती सुरेख रंग आलेला आहे. त्यावरती थोडेसे ड्रायफ्रूटचे काप आपण घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूटचे काप
ऑप्शनल आहे, हवे असेल तर तुम्ही टाकू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.